5-5 पोलीस गाड्या मागं पुढं घेऊन पोलिसांचे हॅरेसमेंट करणं, चौकामध्ये जर पोलीस नसला तर ते सस्पेंड करणं, कुठल्या गोष्टी एका देवाचं दर्शन घेत असताना अख्खा शहराला वेठीला धरणं. आजपर्यंत पोलिसांना वेठीला धरायचं काम केलं कुणी? हे आपण बघितलं असेल आतापर्यंतची परिस्थिती काय आहे. जे मी SP शी बोलताना सुद्धा घरगडे असल्यासारखे SP ला बोलून आजपर्यंत तुम्ही ज्या पद्धतीचं वर्तन केले, लांब कशाला, काल तुम्ही जिल्हा परिषदेतले सगळे CCTV काढून बघा. ज्या पद्धतीनं पालकमंत्र्याची एंट्री, काय स्टाईल, आणि त्या स्टाईलमध्ये ज्या पद्धतीनं पोलिसांच्यावर त्यांनी शिव्याचा भडीमार केला, ज्या पद्धतीनं पोलिसांना काय रे, कोण आहे रे, माज आलाय का, मस्ती आली का, बघून घेईन, काय रे, काय बघतोस, का थांबलायस, कशा बोल इथं आलाय, हे कोण बोललं काल? आणि हे तुम्हाला माहिती नाही? ज्या स्टाईलनं आपण पोलिसांशी वर्तन केलं, आणि मला एक सांगा, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी ज्या पद्धतीचं वर्तन केलं, हे कुठल्या लोकशाहीचं संकेत? आणि हे लोकशाहीचं कोण सांगतं लोकशाहीच्या गप्पा मारतं काल?